तसं म्हणायला आपल्याला हरकत नाही, कारण ही एवढी मोठी संपत्ती आज आपण त्यांच्याकडे आहे हे बघतोय. कौटुंबिक उल्लेख झाला म्हणून माझा पुढचा प्रश्न थोडासा कौटुंबिक आहे. आपण सध्या प्रशासकीय सेवेमध्ये आहात आणि या शब्दांबद्दलच मी विचारतो की घरी पती म्हणून प्रशासकीय काम करता येतं का सेवाच करावी लागते? नाही, मला सुदैवाने माय बेटर हाफ इज व्हेरी अंडरस्टँडिंग आणि माझा मुलगा पण तितकाच समजूतदार आहे आणि त्याच्यामुळे PMPML सारखी ॲडिशनल जबाबदारी किंवा इतर जबाबदाऱ्या शासनाकडून दिल्यानंतर देखील ते दोघंही समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि घरी माझ्यावर काही ॲडिशनल लोड येत नाही. विद्यार्थ्यांकडून आलेल्या काही प्रश्नांचा आता समावेश करतोय, म्हणजे प्रातिनिधिक प्रश्न विचारले जातील. एक सगळ्यांना अपेक्षित असलेला प्रश्न इथे दिसतोय की इंटरव्ह्यूसाठी कशी तयारी करावी, कारण अभ्यास करणं कदाचित पुस्तकं वाचणं, वेगवेगळ्या मुलाखतींचा सराव करणं वगैरे अशा पद्धतीने करता येईल, पण इंटरव्ह्यू करण्यासाठी ज्ञानवृद्धी कशा पद्धतीने करावी, काय काय नक्की असायला पाहिजे, समोर बसल्यानंतर काय स्किल्स असावीत? इंटरव्ह्यूची तयारी अशी स्पेशल तयारी नसते. कुठलीही इंटरव्ह्यूची तयारी की आता मी 2 महिन्यात करतो, 3 महिन्यात करतो अशा पद्धतीने होत नाही. मुळात UPSC इंटरव्ह्यूला इंटरव्ह्यू म्हणत नाही, तर इट इज पर्सनॅलिटी टेस्ट, व्यक्तिमत्व चाचणी, की तुम्ही त्या पदासाठी कसे पात्र आहात याची तपासणी केली जाते आणि त्याच्यामध्ये अर्थातच लहानपणापासून तुमची जडणघडण तुमच्या उत्तरामध्ये रिफ्लेक्ट होत असते की तुम्ही तुमच्या मांडणीबाबत किती प्रामाणिक आहात, किती ठाम आहात हे तुमच्या मांडणीमधून दिसलं पाहिजे. त्याचबरोबर तुमचं स्वतःचं बॅकग्राऊंड तुम्हाला माहिती आहे का व्यवस्थित, तुम्ही स्वतःबद्दल जर व्यवस्थित कॉन्फिडेंटली सांगू शकता का, आणि त्याच्यानंतर मग करंट इव्हेंट्स आणि इतर सर्व गोष्टी. तर तो व्यक्ती त्या पदाकरता पात्र आहे का, त्याच्यामध्ये तशी कौशल्य आहेत का हे तपासलं जातं. अर्थात तयारीचा भाग जर म्हटला तर मग तुम्हाला 3-4 महिन्यामध्ये लेटेस्ट घडामोडी, तुमचं स्वतःच्या हॉबीज आणि तुमचा जो बायोडेटा आहे त्याच्यावर जास्त चांगली तयारी करता येऊ शकते आणि मॉक इंटरव्ह्यू जास्तीत जास्त द्यायचा प्रयत्न करावा, जेणेकरून आपला थोडासा ज्याला आपण म्हणतो की इंटरव्ह्यू पॅनलला फेस करण्याचे जी भीती असते मनामध्ये ती कमी होते आणि आपल्याला आपले वीक एरियाज पण त्या दरम्यान लक्षात येऊ शकतात. सर, त्यालाच लागून प्रश्न, तुमच्या मुलाखतीबद्दलच्या काही आठवणी असतील, एक थोडक्यात जर मुलांना सांगितलं तर? साधारणतः UPSCच्या मुलाखतीबाबत वेगवेगळ्या लोकांकडून वेगवेगळे फीडबॅक मिळतात. एका वेळेला 6 जणांचं 6 पॅनल त्या ठिकाणी असतात आणि तुमची मुलाखत कोणत्या पॅनलकडून होणार हे काही तुम्हाला समजत नाही. एका पॅनलमध्ये 5 व्यक्ती असतात आणि सर्व हे केंद्र शासनाच्या स्तरावर कार्य करणारे किंवा निवृत्त झालेले वरिष्ठ अधिकारी असतात. त्यामुळे मुळातच आपण त्यांना काही नवीन सांगायला जातो आहे अशी भावना अजिबात मनामध्ये बाळगू नये. आपल्यापेक्षा त्यांना खूप जास्त येत असतं. बऱ्याचदा आपल्याकडे असं वाटतं की अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे असो, परंतु ज्यावेळेला माझा इंटरव्ह्यू झाला त्यावेळेला इंटरव्ह्यू झाल्यानंतर मी थोडासा डिप्रेस्ड होतो, कारण आपण जर क्विज कॉन्टेस्ट बघितले असतील, वेगवेगळ्या क्विज कॉन्टेस्ट TV वर होतात, त्याच्यामध्ये एक रॅपिड फायर राऊंड असतो की एका मिनटाला 5 प्रश्न वगैरे याच्याने. तर माझाच कंप्लीट इंटरव्ह्यू रॅपिड फायर पद्धतीने झाला आणि सगळेच प्रश्न मला फॅक्च्युअल विचारले गेले. याच्या उलट आम्ही तयारी करताना आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की मग तुम्हाला विचारतील की मग भारत पाकिस्तानाचे सध्याचे संबंध याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, किंवा चायनामध्ये जे इंडस्ट्रियल ग्रोथ चालू आहे, SEZ चालू आहेत आणि भारतामध्ये ते तुलनात्मकदृष्ट्या यशस्वी झालं नाही, त्याचं तुम्ही कंपॅरिझन कसं सांगाल, असे ज्याच्यामध्ये मतप्रकटनाचे विषय आहेत. पण मला असा एकही प्रश्न विचारला नाही. किंबहुना एका क्षणाला मला असं विचारण्यात आलं की भारतात केंद्रशासित प्रदेश किती आहेत. तर मला असा प्रश्न पडला की मी काही तलाठी किंवा अशा पदाचं इंटरव्ह्यू देतोय की IASचा इंटरव्ह्यू देतोय. पण आता या सगळ्या याच्यामध्ये त्या पॅनलमध्ये जे लोक असतात ते ऑब्झर्व करत असतात की तुम्ही प्रत्येक सिच्युएशनला कशा पद्धतीने फेस करता, तुम्ही प्रामाणिक आहात की नाही आणि तुमच्याकडे तुम्ही मांडणी कशी करता. अर्थात हा कंप्लीट इंटरव्ह्यू रॅपिड फायर पद्धतीने झाल्यानंतर
जवळपास एक 30-35 प्रश्न विचारले, त्याच्यातले अर्थातच मला 10-12 प्रश्न येत नव्हते. तिथे मी ते नाही म्हणून लगेच सांगितलं. तर बऱ्याच वेळेला आपण होय नाही कशा पद्धतीने मांडणी करतो, प्रामाणिकपणा हाही कदाचित बघितला जातो. आणि मला इंटरव्ह्यूमध्ये 71% पडले, की जे माझ्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त होते. त्याच्यामुळे इंटरव्ह्यू कशा पद्धतीने होईल हे सांगता येत नाही, पण आपली मांडणी प्रामाणिक असेल तर आपल्याला यश मिळू शकतं एवढं सांगता येईल. याच अनुषंगाने एक प्रश्न असा आपण विचार करूया की पुढे इंटरव्ह्यू होणार आहे आणि त्याच्यामध्ये पॅनलमध्ये श्रीकर परदेशी साहेब आहेत. तर मला त्यांना असं विचारायचं आहे की तुम्ही मगाशी सांगितलं की आता तो इंटरव्ह्यू म्हणण्यापेक्षा त्याला पर्सनॅलिटी टेस्ट असं म्हटलं जातं. तर आज कुठल्या पर्सनॅलिटीची गरज आहे जी तुम्हाला हाताखाली अधिकारी म्हणून निवडताना त्या व्यक्तीकडून अपेक्षित आहे? एक म्हणजे कामामध्ये झोकून देण्याची वृत्ती असणं फार गरजेचं आहे, कारण आपण पब्लिक सर्व्हिसमध्ये येतो आहोत, ज्याला मराठीमध्ये आपण लोकसेवा म्हणतो. लोकसेवा करायची असेल तर ते 10 ते 6 या वेळेत चालत नाही. सर नमस्कार. आपल्यामध्ये माननीय सुधीर ठाकरे सर आलेले आहेत, तर टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. लोकसेवा ही 10 ते 6 वेळेमध्ये होत नाही, तर त्याच्या पलीकडे जाऊन त्या कामामध्ये पूर्णतः झोकून दिल्याशिवाय तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसत नाहीत. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरी गोष्ट, मुळातच ज्यांच्यासाठी आपण सर्व्हिसमध्ये आलेलो आहोत त्यांच्या काय अपेक्षा आहेत, मग बस सेवेबाबत PMPMLमध्ये काय अपेक्षा आहेत, नोंदणी मुद्रांक विभागाकडून काय अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा समजून घेऊन त्या पद्धतीने प्रशासनामध्ये अनुरूप बदल घडवणे, अशा पद्धतीची वृत्ती त्या कॅन्डिडेटमध्ये आहे की नाही. मला वाटतं ह्या 2 गोष्टी माझ्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत. एक वेगळा प्रश्न एका विद्यार्थ्यांनी विचारला आहे, तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट कोणता होता? अनेक वळण बिंदू आहेत, आता सांगणं अवघड आहे. वळणं खूप आली. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू से. पण सर त्यालाच कनेक्टेड जर विचारलं की तुम्ही मेडिकल एज्युकेशन परस्यू करत होतात आणि अशावेळी हा जो प्रशासनात येण्याचा निर्णय घेतला तो नाही का महत्त्वाचा टर्निंग पॉईंट? तो पण आहे. माझं लग्न झालं हा पण टर्निंग पॉईंट आहे. मी IAS मध्ये आलं हा पण टर्निंग पॉईंट आहे. महाराष्ट्र काढून मिळाला हा पण आहे. अनेक आहेत. पण हा जो प्रश्न आहे की MBBSच्या वेळेला डॉक्टर नितीन करीर ऑलरेडी सर्व्हिसमध्ये होते, डॉक्टर सतीश भिडे सर्व्हिसमध्ये होते. त्यांच्याकडे पाहून असा एक विचार बळावला की मेडिकल क्षेत्रामध्ये जे काम करण्याचं व्यासपीठ आहे त्याच्यापेक्षा अधिक व्यापक क्षेत्रावर आपल्याला काम करण्याची संधी या सेवेच्या माध्यमातून मिळू शकते. आणि मग तयारी करत होतो. परंतु 1995-96ची परिस्थिती पाहता मार्गदर्शनाच्या ज्या काही संधी होत्या त्या मर्यादित होत्या. आणि MBBS नंतर मी पूर्ण वेळ जर केलं आणि समजा जर नाही झालो तर मग 2-3 वर्षानंतर केवळ MBBS डॉक्टर म्हणून राहायला लागेल. म्हणून मग मी MD करायला घेतलं आणि MD करता करता मी तयारी करत होतो. अर्थात अति आत्मविश्वास नडतो, त्याच्यामुळे मी 2 वेळेला प्रिलिम नापास झालो. त्यावेळेला मला कळालं की आपण समजतो तितकी ही परीक्षा सोपी नाही आहे. आणि मग MD झाल्यानंतर पूर्ण वेळ 1 वर्ष अभ्यास केल्यानंतर मग त्या अटेम्पमध्ये मी उत्तीर्ण झालो. सर आता मला वाटतं अशी वेळ आलेली आहे की महाराष्ट्रातला विद्यार्थी UPSC परीक्षेत पहिला यावा, कारण 1917मध्ये त्या घटनेला 100 वर्ष होतील जेव्हा CD देशमुख सर पहिले आलेले ICSमध्ये. तर त्या अनुषंगाने तुम्हाला विद्यार्थ्यांना काय सांगावं असं वाटेल की पहिलं येण्यासाठी भारतात काय करायला पाहिजे? साधारणतः माझं ऑब्झर्वेशन असं आहे की महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांच्या बाबतीत आपल्याकडे जे ट्रॅडिशनल अट्रॅक्शन इंजिनिअरिंग, मेडिसिन किंवा इतर तत्सम नोकरी आणि याचं, आणि त्याला कारणं पण आहेत की म्हणजे पूर्वापार महाराष्ट्र हे सर्वात प्रगत औद्योगिक किंवा सेवा क्षेत्रात प्रगत राज्य राहिलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे नोकरीच्या सोयी संधी ज्या आहेत त्या या क्षेत्रात जास्त आहेत. ज्या बेल्टमध्ये ही UPSCचा फीवर आहे, हिंदी बेल्ट म्हणू किंवा दक्षिण क्षेत्रामध्ये म्हणू, तिथे तुलनात्मकदृष्ट्या या पद्धतीच्या संधी कमी आहेत. बऱ्याचदा मला असं दिसून येतं की ग्रॅज्युएशन झालं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे आणि मग विद्यार्थी माझ्याकडे येतात की आता सर आम्ही UPSC करायचं ठरवतो आहे, मार्गदर्शन कराल का? या उलट ज्या ठिकाणाहून आपण सातत्याने खूप चांगल्या रँकनी उत्तीर्ण होणारे विद्यार्थी पाहतो तिथे शालेय जीवनातच त्यांचं तसं ठरलेलं असतं
आणि त्या पद्धतीने ते तयारी करतात. तर ती जे एक मानसिक जडणघडण आहे, त्या पद्धतीने विचार, त्या पद्धतीने फोकस, तुमचे सगळे ज्याला आपण म्हणतो प्रयत्न, ते जोपर्यंत आपल्याकडे होणार नाही तोपर्यंत खूप चांगल्या रँकला आपल्याला जायला खूप मेहनत घ्यायला लागेल. कारण आफ्टर ऑल इट इज सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. किती मार्क मिळाले याच्यापेक्षा तुम्ही त्याच्यामध्ये कितव्या नंबरला आला हे महत्त्वाचं आहे. मानसिक जडणघडण हा जो त्यांनी उल्लेख केला त्या संदर्भात मला प्रश्न विचारायचा आहे की नक्कीच तुमचे वडील हे तुमचे आदर्श आहेतच आणि असणार, तर त्या व्यतिरिक्त तुमच्या या क्षेत्रात येण्यासाठी म्हणजे मगाशी त्या क्षेत्रातले लोक म्हणून उल्लेख केलेत, पण एक वैचारिक अधिष्ठान किंवा एखाद्या व्यक्तीकडे बघून मला असं व्हायचं आहे अशा पद्धतीचा आदर्श तुमच्या पुढे कोण होते? सर्व्हिसमध्ये नाही, परंतु महात्मा गांधींनी स्वतःला जसं ट्रान्सफॉर्म केलं दॅट इज अनकम्पॅरेबल. आणि त्यांनी जो म्हणजे तुमच्याकडे येणारा प्रत्येक ग्राहक याच्यावर त्यांनी एक परिच्छेद लिहिलेला आहे. तो आम्ही आमच्या पुस्तकाच्या मागे देखील छापलेला आहे की तुमच्याकडे येणारे नागरिक हे तुम्हाला सेवा करण्यासाठी, संधी देण्यासाठी येतात. ते ग्राहक नसून ते तुम्हाला एक संधी देतात की सेवा करण्यासाठी. हा जो परिच्छेद आहे हा मला वाटतं की अधिकाऱ्यांना खूप काही शिकवून जाणार आहे. नक्कीच प्रशासकीय सेवा ही नोकरी असेल तरी त्याच्यामध्ये सेवेच्या भावनेने बघणं हा त्यामागची भूमिका त्यांनी सांगितली. सर, पुढचा प्रश्न असा आहे की केंद्रीय सेवेमध्ये गेल्यानंतर इतर राज्यामध्येही नोकरी करावी लागते, तर महाराष्ट्रापेक्षा इतर राज्यामध्ये नोकरी करणं जास्त आव्हानात्मक आहे असं काही म्हणता येईल का? अजिबात नाही. त्याला आपली एक परंपरागत विचारसरणी कारणीभूत आहे. एक उदाहरण देतो. मी पिंपरी चिंचवडमध्ये होतो. एका शिक्षकाची दापोडीवरून निगडीला बदली केली तर तो लोकप्रतिनिधी घेऊन माझ्याकडे आला की माझ्यावर अन्याय झाला. 10 किलोमीटर आहे, मुंबई पुणे हायवेवर आहे, बसनी जरी गेला तर 20 मिनिटात जातो. मग आपल्या माणसाची प्रवृत्ती मुळात त्याच्यात नडते की मला माझ्या घरातच नोकरी पाहिजे, माझ्या घरात शासन सुरू करता आलं तर बघा. याच्या उलट बाहेरच्या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो की एक धाडसी, जसं कोलंबसने धाडस केल्याशिवाय दक्षिण अमेरिकेचा शोध लागला नसता. किंवा परवा दिवशी एका वृत्तपत्रात होतं की जे इंडियन डायस्पोरा म्हणजे परदेशातील जे भारतीय नागरिक आहेत त्याच्यामध्ये 33% लोक गुजराती आहेत, कदाचित त्याच्या खालोखाल सीख असतील, की बेधडकपणे जाऊन त्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःला घडवणे यालाच खरा पुरुषार्थ म्हणतात. निगडीहून दापोडी टाळणे ह्याला काही पुरुषार्थ नाही म्हणत. फार चांगली पुरुषार्थाची व्याख्या त्यांनी केली आणि मला त्याच्यावरून 1-2 ओळी आठवतात त्या मी सांगतो. घनदाट जंगलांनी आम्हास हे शिकविले, घनदाट जंगलांनी आम्हास हे शिकवले, पाऊल टाकले की पाऊल वाट होते. हे पाऊल टाकण्याचं काम परदेशी साहेब करतायत, त्याचा हमरस्ता नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की आपण गेल्या काही वर्षामध्ये जिथे जिथे सेवा करत होतात, राजकारण्यांचा हस्तक्षेप ही एक महत्त्वाची बाब आपल्या संदर्भामध्ये प्रकर्षाने बातमीमध्ये आली, तर या विषयाबद्दल एकूणच तुमचं मत काय? पब्लिक सर्व्हिसमध्ये काम करताना मतमतांतर असू शकतात. एक्झिक्युटिव्ह विंग जे आहे, ज्याला आपण कार्यकारी मंडळ घटनेच्या अंडर म्हणतो, त्याच्यामध्ये मंत्री आणि अधिकारी हे दोन्ही येतात आणि त्याच्यामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये मतभेद होऊ शकतात. परंतु तुम्ही घेतलेला निर्णय मगाशी सांगितल्याप्रमाणे जर कायद्याच्या चौकटीत योग्य असेल, आणि मुळात कायदे हेच आपल्या लोकप्रतिनिधींनी बनवलेले आहेत. कायदे बनवण्याची जबाबदारी ही अधिकाऱ्यांची नाही, तर कायदा हा आपल्या विधिमंडळाद्वारे केला जातो आणि सर्व पॉसिबिलिटी विचारात घेऊन तो कायदा केला जातो. एकदा कायदा विधिमंडळाने बनवल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही ब्युरोक्रेसीची असते. त्याच्यामुळे त्याच्यात आपण कायद्याच्या चौकटीत आणि व्यापक लोकहिताची भूमिका घेतल्यानंतर मतभेद झाला तरी त्याला घाबरण्याचं कारण नाही असं मला वाटतं. आपली भूमिका योग्य असेल तर त्यांना समजावून देणे, समजून घेत नसेल तर नाईलाज आहे. सर, आपल्याला जो पहिला प्रश्न विचारलेला की तुमच्याबद्दल एका वाक्यात सांगा, तेव्हापासून आतापर्यंत तुम्ही प्रत्येक वेळी सेवेचा एक दृष्टिकोन किंवा तुमच्यात उपजत गुणांचा उपयोग सेवेसाठी, तर डॉक्टर श्रीकर परदेशी ॲज अ नॉट ओनली ॲज अ IAS ऑफिसर बट ॲज अ रोल मॉडेल
एक आदर्श व्यक्तिमत्व बऱ्याच वेळा मुलाखतीत आम्ही जेव्हा विद्यार्थ्यांना विचारतो की तुमचा आदर्श कोण आहे प्रशासनात येण्यासाठी, तुमचं नाव हे खूप वेळा घेतलं जातं सर. त्याच्यामुळे ॲज अ IAS ऑफिसर बऱ्यापैकी लोकांना किंवा विद्यार्थ्यांना तुम्ही माहिती आहात. पण डॉक्टर शिखर परदेशी ॲज अ हजबंड, डॉक्टर शिखर परदेशी ॲज अ सन, डॉक्टर शिखर परदेशी ॲज अ फादर कसे आहेत हे 1-2 वाक्यात तुम्ही प्लीज सांगा आम्हाला. ॲज अ फादर अर्थातच मला कामाच्या व्यापामुळे फारसं लक्ष द्यायला मिळत नाही, परंतु त्याला चांगलं शिक्षण मिळतं आहे आणि त्याची पर्सनॅलिटी योग्य पद्धतीने घडली जाते, एवढ्याच बाबीकडे मला लक्ष देता येतं. त्याच्या डिटेल्समध्ये जाता येऊ शकलं नाही. अर्थात माझी पत्नी त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लक्ष देते, हा महत्त्वाचा मुद्दा. ॲज अ हजबंड आय एम फॉर्च्युनेट दॅट आय गॉट अ वाईफ हू इज ऑफ अ व्हेरी अंडरस्टँडिंग नेचर. बऱ्याचदा मला स्पर्धा परीक्षांच्या ठिकाणी मार्गदर्शनाच्या वेळेला प्रश्न केला जातो की परीक्षा अटेम्प्ट देत असताना 2 अटेम्प्ट, 3 अटेम्प्ट, 4 अटेम्प्ट आणि मग ग्रॅज्युएशन झालेलं असतं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असतं, मग लग्न आधी करावं का नंतर करावं, असा अनेक जणांकडून प्रश्न येतो. तर माझं उत्तर आधी करावं इकडे जाईल, कारण मी लग्न करून मग UPSCची परीक्षा दिली. अर्थात विनोदाचा भाग वेगळा, परंतु ज्या खंबीरपणे माझ्या मिसेसनी मला प्रिपरेशनमध्ये मदत केली, म्हणजे मानसिकदृष्ट्या, आणि नंतर पण अनेक ठिकाणी काम करत असताना प्रतिकूल परिस्थिती निर्माण होताना ज्या भूमिका आपण घेतलेल्या आहेत त्या भूमिकेशी जर आपल्या अर्धांगिनी पूर्णतः सहमत असेल तर त्याच्यासारखं कुठलाही चांगला म्हणजे ज्याला आपण म्हणतो फॉर्च्युनेट इव्हेंट आपल्यासाठी असू शकत नाही. आणि मी मिसेससाठी काही करण्यापेक्षा तिनेच माझ्यासाठी जास्त केलं असं मला वाटतं. दॅट स्पोकन लाईक अ परफेक्ट हजबंड आय मस्ट से. त्यांची मुलाखत घेतल्याशिवाय ह्याची पडताळणी होणार नाही. सर, विद्यार्थ्यांसाठी शेवटचा काही संदेश आपल्याकडून. सध्या लोकांच्या, नागरिकांच्या शासनाकडून अपेक्षा खूप जास्त आहेत. सध्या म्हणजे मी काही राजकीय परिस्थिती बदलली असं म्हणून म्हणत नाही, परंतु ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम साध्या साध्या गोष्टीमध्ये लोकांना जे पाहतात की प्रायव्हेट सेक्टरमध्ये होतं आहे, ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून इतर ठिकाणी होत आहे, परंतु शासनामध्ये तितक्या सुलभरित्या होत नाही. याची उलट बाजू जर आपण पाहिली तर काम करण्याच्या अमर्याद संधी या व्यासपीठावर तुम्हाला आहेत, आणि जिथे काम करण्याच्या अमर्याद संधी आहेत तिथे आपण आपल्याला सिद्ध करण्याचं एक चांगलं व्यासपीठ त्या ठिकाणी आहे. ज्या हेतूने आपण या